तर मंडळी कालच आपण झी चित्रगौरव सोहळा पाहिलेला आहे आणि हा सोहळा अनुभवलेला आहे. या मंचावरून सर्व विजेत्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. खरं तर मी नेहमी म्हणतो की झी चित्रगौरव सोहळा असो किंवा झी नाट्यगौरव सोहळा असो, हे सण असतात खरं तर प्रेक्षकांच्या घरातले. कारण वर्षातून एकदा हे सण येतात आणि सणाप्रमाणेच आपण त्याची वाट बघत असतो. या सगळ्या पाहुण्यांच्या बरोबर आज सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. आम्ही असा विचार केला की काल ज्यांना ज्यांना पारितोषिकं मिळाली त्यांचं कौतुक तुकरटवाडीतून झालं पाहिजे, त्यांच्याशी आपण संवाद साधला पाहिजे आणि या पाहुण्यांचं आपण आपल्या पद्धतीनं मनोरंजन सुद्धा केलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. तर मंडळी आज आपल्या बरोबर अनेक पाहुणे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून थेट लाईव्ह असणार आहेत. सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपल्या बरोबर आहेत सिद्धार्थ जाधव. जोरदार टाळ्या सिद्धार्थ यांच्यासाठी. सिद्धार्थ स्वागत, नमस्कार. आपल्या बरोबर आहे सगळ्यांचे लाडके संजय दादा जाधव. सरांचं स्वागत करतो मी. सर नमस्कार, स्वागत. त्यानंतर आपल्या बरोबर आहे दिग्दर्शक रवी जाधव. अभिनंदन सर, स्वागत करतो मी तुमचं. त्यानंतर आपल्या बरोबर आहे सगळ्यांचे लाडके स्वप्नील जोशी. स्वप्नील सर मनापासून स्वागत, तुम्ही आज आमच्या बरोबर आहात, धन्यवाद. यानंतर आपल्या बरोबर आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार ज्यांनी काल पटकावलेला आहे सायली संजीवसाठी. जोरदार टाळ्या आणि अभिनंदन तिचं. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता ठरलेला अमेय वाघ आपल्या बरोबर आहे. अमेय स्वागत तुझं. सोनाली स्वागत करतो मी तुमचं. त्याचबरोबरीनं मंडळी यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ज्यांना प्रदान करण्यात आलेला आहे ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणीताई हट्टंगडी आपल्या बरोबर आहे. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूयात. त्याचबरोबरीनं कालच्या शोचं अँकरिंग ज्यांनी केलं, सूत्रसंचालन ज्यांनी केलेलं आहे, नव्या दमाचा नवा स्टार आदिनाथ कोठारे आपल्या बरोबर आहे. आदिनाथचं सुद्धा मनापासून स्वागत. आदिनाथ छान केलंस तू काल आणि एक मस्त माणूस होतो तुझ्या बरोबर काल, त्यांनी पण चांगलं केलं. मस्त दिसतो, माझ्यासारखाच दिसतो तो. अभिनंदन, स्वागत तुझं. तर मंडळी सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आता आपण वळणार आहोत आपल्या तुकरटवाडीच्या प्रहसनाकडे. कालच्या भागाची थीमच होती टाइम मशीन. ज्या टाइम मशीन मधून आपण गेलो भूतकाळात, भूतकाळातला सिनेमा अनुभवला, त्या काळातलं चित्रीकरण आपण अनुभवलं. त्यानंतर आदिनाथला जायचं होतं स्वर्गामध्ये. ज्या तारे तारकांना आपण भेटू शकत नाही त्यांना भेटता आलं स्वर्गाच्या प्रहसनात. त्याची इच्छा होती शेवटची भविष्यात जाण्याची, पण ती इच्छा काही पूर्ण झाली नाही. पण ती इच्छा तुकरटवाडी आज पूर्ण करणार आहे. हो, टाइम मशीन मधून आता आपण जाणार आहोत थेट 50 वर्षे पुढे आणि बघणार आहोत की आत्ताचे सगळे तारे तारका 50 वर्षांनंतर काय करत असणार आहेत. मला एवढीच कुणकुण लागलेली आहे की ज्येष्ठ दिग्दर्शक नागराज मंजुळे म्हणजे त्या काळातले, त्यांनी सुरू केलाय ज्येष्ठ नागरिक कलाकार संघ. बघूयात मग आता 50 वर्षानंतर या संघामध्ये कोण कोण सहभागी होणार आहे. चला जाऊयात थेट 50 वर्षे पुढे. अण्णा कसे आहात? तरट हा, जिंगाट जिंगाट म्हणलो मी. जिंगाट तुला काय वाटलं? शाळेच आहे ना. मग शाळेतून तुला काय वाटलं? शाळेने एवढं नुसतं शाळा हातात घेऊन एवढी ऍक्टिंग. अरे तुम्ही डोलकी हातात घेऊन 50 वर्ष ऍक्टिंग केली, आम्ही काय बोलू का त्याला? हा, आमचं सोडा हो, पण काही का ना तुम्ही मान्य केलं आम्ही ऍक्टर आहोत. आम्ही कोणी काय मान्य केलेलं नाही. हे तुझं तुझं तू ठरवलेलं आहे. तुम्हाला सांगतो या स्किटमध्ये सुद्धा आमचं ठरलेलं होतं की बाबा आम्ही लोक म्हणतारे करणार. या दोघांचा काही संबंध पण नव्हता. हे दोघं गेले तिकडे, मेकअप बिकअप केला. आम्ही 2 वीक शोधतो कुठे गेले हे स्वतः घालून बसले तिथं. एवढे शहाणे ऍक्टर आहे ते. तर स्वतः तू मात्र झाला स्वतःच ठीक आहे, त्याला कशाला गंगाधर टिपरे करून बसवलं तिकडे. स्वतः एवढे ॲडिशन घेतं ना, तुम्हाला सांगतो काय विचारायला नको यांचं. तुम्ही एवढ्या लोकांना संधी दिलीत, आम्हाला पण द्या. अरे संधी वाताच्या वयात संध्या कसलं वागताय तुम्ही? हा, आणि मला एक गोष्ट कळत नाही, एवढा तू ऍक्टिंग करतो, हळूहळू नाना पाटेकर करशील याची भीती वाटते. मला नट सम्राट सुरू होईल तुझा आता हळूहळू. नाही हो, नाही तसं नाही. आम्हाला इथे कशाला बोलवलंय ते सांगा. आम्ही बोलवत नसतो, तुम्ही बिन बोलावतो येऊन बसता इथं. आम्ही तर म्हणतो हे दोघंही नको. खरं तर सगळं एडिट मध्ये आम्ही म्युझिक टाकत असतो. काय उपयोग आहे दोघांचा? पण जाऊ द्या, म्हणलं लॉकडाऊन नंतर काय काम नाही लोकांना म्हणून यांना इथं बसवलंय, तर यांचीही ऍक्टिंग बघायची आम्ही.
ते जाऊ दे आता आमचं सोडा. पण मला छान वाटलं तुषार तुमच्याकडे बघून. कशाबद्दल? 50 वर्षानंतर तुला पांढरे का होईना केस आलेले दाखवले तुला. केसांचं सोडा हो. केसांनीच तुला सोडलाय, केसांचं काय सोडायचं आम्ही. ते जाऊ दे हो. इथे कशाला आले तुम्ही ते सांगा. हा आता महत्वाची गोष्ट मी इथं कशाला आलोय ती मला सगळ्यांना सांगायचंय. कसं आहे ना मंडळी की सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना मी बऱ्याचशा गोष्टी केल्या आणि सगळी लोक मला म्हणायचे की बाबा तुम्ही सेलिब्रिटींना घेऊन काय करत नाही, सेलिब्रिटींना घेऊन काय करत नाही. आता त्या सगळ्या लोकांच्या तोंडात चपराक आणि त्यांना उत्तर म्हणून मी आता उतार वयात सगळ्या सेलिब्रिटींना घेऊन ज्येष्ठ कलाकार नागरिक संघ स्थापन करायचं ठरवलेलं आहे. आणि त्याचं नाव काय माहिती का तुम्हाला? काय? बाँड्री. म्हणजे जे कलाकार 70ची बाँड्री पार करून आलेले आहेत त्यांच्यासाठी आज हा नागरिक संघ आपण स्थापन केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आहे आज. आता बरेचसे लोक इथे येणार आहेत, मी त्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. मलाई खायची का? नको. अरे वा, आज पहिल्यांदा मलाईला नको म्हणला. न मागता मागतो नाही तर. सगळ्यांना आता बागेमध्ये मी बोलवतो. या रे एक एक या. संजय नार्वेकर, आमे वाघ, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सई, सगळे या. फटका शॉट नको रे. सावकाश मार रे. हलकी हलकी किक बसू दे. सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले. मुख में ही होठ है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. हर फिक्र को धुएं में आमचं कुठं? बस 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 बस. आमचा कुठं? या या. ए सामनकर इकडे. सामनकर बा इकडे. इकडे या, इकडे या, इकडे या. इकडे या, इकडे. अरे इथे- हळू 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 हळू. अच्छा हा आम्ही वाघ आहे का? मला वाटलं ते माझं शाळ गरंगळत गेलं काय तिकडे. आमचा कुठं? अच्छा काय काय आमचा कुठं? त्याच्यात नाद करा असा शब्द आहे. तो पंपात जातो त्याचा. एकदा म्हणा. पण आमचं कुठं? ए ऐका ऐका, आता आपण आलेलो आहे ज्येष्ठ नागरिक संघात. तुमच्या सगळ्यांना मी स्वागत करतो. आता आपण पहिल्यांदा सगळ्यांनी हसायचंय, वेगवेगळे हास्य प्रयोग इथं करायचे. आता सगळ्यांनी हसायला सुरुवात करूया आपण. सगळ्यांनी सुरू करा. संजय दादा हास्य. वा 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 वा. आता सगळ्यांनी करा. उद्या प्रार्थना वेरे हास्य करा सगळ्यांनी. मस्त मस्त. ए अरे घोडा कुठून आला? अच्छा तुम्ही करा. आता सगळ्यांनी करा. गायत्री दातार हास्य. मस्त सगळे चांगले हसले. मला फार आवडलं. अरे काय सगळ्यांना हसायला लावतो रे तू. हस ना. हे बघा नार्वेकर, मला एवढंच हसायला जमतं. कसं आहे ना, मला समाजावर भाष्य करायला आवडतं, हास्य करायला नाही. अजून काय? पण आमचं म्हणजे अरे ढचक्या 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 ढचक्या. असं सगळे करायचं त्याला. 50 वर्षानंतर पण त्याला सगळं करायचंच आहे. ए सिद्ध्या बाळा ऐक रे माझं. हा हे सगळे व्यायाम वगैरे करू नको आता रे. वय नाही राहिलीत आपली. हा? जॉईंट जॉईंट. अरे जॉईंट काय, आता अंगात किडे नाही, रॉड आहेत आपल्या. रॉड. हा नाही अरे वेखे खालचा हाडाचा कलावंत आता नुसतं रॉडाचा कलावंत म्हणून राहिले. बरोबर आहे बरोबर आहे. आता स्पीड ब्रेकरून गेलं तरी खडखडा आवाज येतो त्याचा. याच्या मामाच्या याच्या आजोबा पंजोबाच्या
हे बाबा रे थांबा रे ह्याला तू याच्या मामाला म्हणायचंस ना आता पंजोबा काय अरे आता मी आजोबा झालो तर याच्या मामाचा आजोबा पंजोबा नाही का कोण याच्या आमचं कुठं पण मी असं ऐकलंय एका काळात लई स्टंट केली आहे माणसं. अरे काय स्टंट केलेत मी एक एक म्हणून रॉड आहेत आज, नाही तर असं नाही. कसले स्टंट रोहित शेट्टीच्या सिनेमात काम केलं. अरे 101 स्टंट याच्या मामा ए हो बरोबर बोलतोय रे तो. ए मी ऐकलं होतं सिद्ध्या तू ते रोहित शेट्टीच्या हॉलिवूड फिल्म मध्ये काम केलंस ना. कुठला कुठला हे, सिनेमाचं नाव राऊंड आयटम. राऊंड आयटम म्हणजे हे गोलमाल. नाव तू सुचवलं असेल ना? कसं ओळखलं? नाही असलं फक्त तुला सुचू शकतं, दुसरं कुणाला नाही. आमचं कुठं अरे याच्या आजोबाच्या मामाच्या पंजोबा बोल. नाही तुझंच आहे, तूच बोल. अरे आम्ही हिंदी सिनेमा हॉलिवूड मध्ये आणि हॉलिवूडचा सिनेमा मराठीमध्ये कळला बोल. काय सांगतोस अमल कुठला टायटॅनिक मराठीत केला टायटॅनिक रिमेक. बरोबर आहे, तसे मराठीत बरेच जण टायटॅनिक करतात, ते शेवटी बुडतोच ना तो. ती सोडा हो, ती सोडा. मी काय म्हणतो सिद्धार्थ, तू जेव्हा मराठीत टायटॅनिक केलं त्याचं नाव काय होतं? माहेरची होडी. पण नाव तू सुचवलं असेल ना, तुला कसं कळलं? दुसरं कोणाला सुचणार? ठीक आहे पण ते माहेरची होडी पिक्चर मध्ये तू काय होता मग त्याच्यामध्ये? मी ड्रायव्हर होतो त्याच्यामध्ये. ए सिद्ध्या अरे ते होडीच्या ड्रायव्हरला खशाली म्हणतात रे. कशाला खशाली. ही कशालाही काही बोलतो. अगं खलाशी असतं ते, खलाशी. शट अप. एक मिनिट तू कोण आहेस पण? अगं मला नाही ओळखलंस? नाही. अगं मी अंकल चौधरी. हा? अगं मी ग हळूहळू. अगं ते काय असं करायचं. अंकुश चौधरी. हो हो रे, हा अंकुश चौधरी कमी आणि चाचा चौधरी जास्त वाटते. अगं बाई आणखी बॉय, अरे मी तुला ओळखलंच नाही. कसा झालाय ना हा दिसायला? बघ ना कसा दिसतोय, सोललेलं कणीस. तुम्ही गप्पा बसा. जयवंत वाडकर. जयवंत वाडकर. अरे मी हे शिजोशल सपसोला. स्वप्नील जोशी आहेस तू. अरे सॉरी ते उलट घातलं होतं स्वेटर. स्वेटर उलट ना, तू उलट वाचतोयस रे. हळू. तू कोण आहेस? स्वप्नील जोशी. बच्चू. अरे थांबवा त्याला थांबवा. अरे मी काय म्हणतो हो आजी, त्यातले शेल काढून टाकू का, म्हणजे ते हलणार नाही सारखं. बघ त्यातले. त्या म्हाताऱ्या माणसाची अशी थट्टा मस्करी करू नये रे. म्हाताऱ्या माणसाची आम्ही कोण आहे मग? आमचे काय पांढरे नाही का झाले? तुमचं लहानपणापासूनच पांढरे आहेत, तेव्हा आमचे नव्हते. बच्चू अरे कसा दिसायला लागलास तू? हा बच्चू कमी आणि तात्या बिच्चूचा भावला जास्त वाटतोयस रे. अगं काय बोलतेस तू? अगं 50 वर्षानंतर माणसात काहीतरी बदल होणारच ना. मग अगं माझं सोड, पण सई तू आहे तशीच आहेस. थँक्यू रे बच्चू. तेव्हा पण कवळी लावल्यासारखी बोलायचीस, आता सुद्धा कवळी लावल्यासारखीच बोलतेस. कसं आहे सांगते तू? कुठे चाललास तू? काही कसं आहेस? मामा हा नमस्कार. हा याच्या मामाच्या मामा. तुम्ही जे आमचं कुठं तेवढंच करा, त्यांच्यात नका घुसू. आमचं कुठं? ठीक आहे उचलू नका, फक्त उचलू नका. आम्ही स्किट उचलतो. मी काय म्हणतो
तुमची गोष्ट अर्धवट राहिली या सगळ्यांनी एवढ्या ऍडिशन घेतल्या की ते सिद्धू काय बोलत होतं त्याची गोष्ट अर्धवट राहिली हे टायटॅनिकचं काहीतरी सांगत होतो तू हा तेच तर सांगत होतो याच्या मामाच्या त्याच्या मामाच्या आजोबा याच्या मामा पंजोबा. नाही नाही हे तू पहिल्या स्किट पासून सांगतो हेच सांगतोस तू मेन मुद्द्याचं सांग की ते जे हॉलिवूड मधला पिक्चर काढला रोहित शेट्टीने तुझ्यावरती ते टायटॅनिकचं काहीतरी त्याचं काय झालं पुढे अक्का जहाजावर. हे पुढं पिक्चर जहाजावर म्हणजे रोहित शेट्टीला गाड्या उडवता नसतील आल्या रे. हे उडवलं ना या पिक्चर मध्ये पण उडवलं. काय उडवलं? अरे जहाज उडवला अख्खा जहाज उडवलंय उडणाऱ्या जहाजाला काय म्हणतात रे? काय हवाई जहाज. पुष्पक विमान जाम डोक्यात गेलाय हे आपलं डोक्यातून जातच नाही ना ह्याच्या ते तू हे जाऊ दे माझं नको तुझं ते काय नाही नाही मला आधी विचारायचं आहे हे सुबोध दादा एवढा म्हातारा कसं झाला एवढा म्हातारा. अरे म्हणजे तरुणपणी खूप वेळ तळून राहिलो ना आता लगेच म्हातारा झाला. अरे बापरे फालतू आहे. मी काय म्हणतो तुम्ही सगळेजण त्या सिद्धार्थला लय डिस्टर्ब करताय तू चांगलं काहीतरी सांगतोय मध्ये म्हणजे तुम्ही घुसताय कट्यासारखे ते काय उपयोगाचं नाही. तेच सांगतोय अरे एका ह्या एकट्या माणसाला माझ्याविषयी किती आस्था आहे बघा. आज तर नाही रे तू असंच बोलत राहिला तर किती वाजता घरी जावं लागेल सगळ्यात नाही याचं मला टेन्शन आलेलं आहे. सगळ्यांना बाकीच्यांना पण डायलॉग येत ना सिद्धा तू एकटाच बोलायला लागला तर बाकीच्यांनी काय करायचं हा? एवढ्या टेन्शन मध्ये जायचं एखादा म्हणजे जाऊन यायचं एखादा एवढं असं म्हणलं मी. आमचं हा कळलं तुमचा डायलॉग कुठे येतो बघा पहिला ते सांगत होतो तू पिक्चरचं काय झालं ते पुढे ती म्हणजे ऍक्सिडेंट कसं काय झाला ते रॉड कशी काय घुसले अंगात. ते असं जहाज उडलं आणि कशाला तरी आदळलं आणि ते धाडकन पडलं असं जबरदस्त स्टंट होता. अरे बापरे म्हणजे जहाज उडलं ना कशाला नक्की कशाला धडकलं. पुष्कर जोगला असं धाडकन धडकलं आणि जहाज स्टंट झाला असा. एक मिनिट मला थोडं कन्फ्युजन झालं की जहाज असं उडलं मला कळलेलं आहे पण पुष्कर जोग हवेत काय करत होता आकाशात काय करत होता. अरे जबरदस्त 2.2चं शूटिंग चालू होतं. पुष्कर जोग असा कोट घालून उडत होता आमचं जहाज इकडनं उडत होतं दोघांचं धडाड जहाज पाण्यात मी ठाण्यात. ठाण्यात काय संबंध ठाण्यात. त्याच्या मामाच्या अजून मी ठाण्यातच राहतो ना. 50 वर्षापूर्वी आमचे तिकडे सुनैना बद्रिकी यांचे कथक क्लासेस होते. शाळेत फेकून मारेल सॉरी काय तरी ते 50 वर्षानंतर सुद्धा तुझं तेच चाललंय का रे अजून. नाही पण मी असं ऐकलंय की सुनैना बद्रिके यांच्या कथक क्लासेसला सरकारी अनुदान मिळालंय आता. आम्ही नाही ऐकलं. नाही ऐकलं म्हणून तर सांगतोय मी. बाबा ते अजून चालू आहेत का क्लास? क्लासचं माहिती नाही पण जाहिरात अजून चालू आहे. त्या मामा हे परवाच 3 ऍडमिशन झालेत. काय सांगतोस हा, मग कोणाच्या? सचिन खेडेकर सर मकर नानासपुरे सर आणि स्पुरा जोशी. अरे ज्यांची नॉर्मल नाचायची वांदे त्यांना तुम्ही कथ्थक शिकवताय म्हणजे विशेषच आहे. काय झालं जाहिरातीत त्यांनी वाचलं की कथक क्लासेस सोबत कुचिपुडी डान्स पण फ्री आहे. ते नुसतं फ्री अशी ऍड वाचून आले आमचं कुठं काय झालं? आमचं कुठं कुठे कुठे तुमचा वाद इथं आलाय वाद. अरे वाट लागली. अरे जिंदगीची वाद विदायची वेळ झालेली आहे आणि तू हे कसले धंदे करून राहिला हा? जरा चांगला वागत नीट वागत ना बे. हा कुठला सुबोध भावे आहे ना याची बॉडी त्यांच्यासारखी याला गायला लावलं तर गाता येत नाही. हा पुण्याचा दिसत नाही. दाढी आणि मिशी सोडली तर ह्याला सुबोध भावेसारखं काहीच येत नाही. आणि तू मोठा सिद्धार्थ जाधव दिसून आला याच्या मामा त्याच्या मामा करून झाला का सिद्धार्थ. आणि आमचं कुठं काय आमचं कुठं. मग काय केल्यावर सिद्धार्थ जाधव वाटेन ते सांग. अरे चांगलं करून आला तू तसंच कर. आमचं कुठं चला मी काय म्हणतो आता थोडा आपण व्यायाम करून घेऊया एक राऊंड मारू सगळ्यांनी आणि मग नंतर बघू पुढचं आपण. तुम्ही मारा राऊंड. पहिल्यासारखा आता व्यायाम मला जमत नाही. पहिल्यासारखं हा आधी कधी करायचा व्यायाम. हो एक्झॅक्टली
हा बच्चू आहे ना फक्त बिर्याणी खायला एक वेळ मुंबईहून दिल्लीला जायचा, पण साधं बिल्डिंग मधनं उतरून बिल्डिंगच्या जिम मध्ये नाही गेला कधी. तेव्हा मी जिमला जायचो पण काही उपयोग झाला नाही. अरे पण तिथे जाऊन काय करायचंस तू? सगळे काय करतात ते बघायचं. का? हे बघ, नटाचं ऑब्झर्वेशन चांगलं असायला हवं. तसं तर पाठांतर पण चांगलं असायला हवं. आमचं कुठं? अरे पण एखादा तरी व्यायाम केला असशील ना रे तिथे जाऊन. हो केला ना, सायकलिंग. मग जिमवाला पुढे बसायचा, मी मागे बसायचो. या अरे तसं नसतं करायचं, ते आपण पुढे बसायचं असतं. अरे पुढे बसून काय उपयोग? का? सायकल पुढे जातच नाही, तिथेच थांबते. मग सगळं फालतू वेळ जातो, त्याच्यात काही उपयोग होत नाही. कसल्या त्या सायकलीने कसला व्यायाम. हा मी काय म्हणतो, करे आयुष्यात खरं तर पुढे जायला पाहिजे, मागं वळून बघितलंच नाही पाहिजे आपण. चला आता सगळे आलेले असतील तर आपण आपल्या मीटिंगला सुरुवात करू. आपण हा ज्येष्ठ नागरिक संघ कशासाठी स्थापन केला मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एक मिनिट, आपण सगळे आलो, मी आणखीन एक आमंत्रण पाठवलं होतं. सोनाली कुलकर्णी येणार होती, ती कशी काय नाही आली अजून? हा ती दुबईवरून येणार आहे ना, वेळ लागेल. आली गाडी जावं लागलं. तुम्ही कोण सोनालीची पोरं का? मग जा ना, कशाला थांबलं, जा. तर मंडळी, सुरू आहे आपलं प्रहसन, ज्याचं नाव आहे 50 वर्षांनंतरची दुनियादारी. आता पाहूयात या प्रहसनात पुढे आणखी काय काय घडणार, पाहूयात उद्याच्या भागात. तर मंडळी, खूप छान वाटतंय की आज आपल्या बरोबर अनेक पाहुणे या झी चित्रगौरव सोहळ्याच्या निमित्तानं जोडले गेलेले आहेत. सिद्धार्थ जाधव आपल्या बरोबर आहेत. सिद्धार्थ, नमस्कार. नमस्कार नमस्कार निलेश. झी चित्रगौरव सोहळा हा खरं तर कलाकारांसाठी सुद्धा खूप मोठा सोहळा असतो, आपल्या घरातला सोहळा असतो. झी मराठी आणि सिद्धार्थ जाधव हे खरं तर एक वेगळं नातं आहे. गेल्या वर्षीच्या झी चित्रगौरव सोहळ्यामध्ये तुला मराठी पाऊल पडते पुढे हा पुरस्कार मिळाला होता आणि या वर्षी तुझ्या हस्ते तो प्रदान करण्यात आलेला आहे ओम राऊत यांना. तुला कसं वाटतंय आणि काय सांगशील तू झी मराठी आणि तुझ्या नात्याबद्दल? नाही निलेश, खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि गेल्या वर्षी हा पुरस्कार मला मिळाला होता. खूप भारावलो होतो आणि जे व्यक्त व्हायचं होतं ते त्या मंचावर व्यक्त झालं होतं आणि मनापासून व्यक्त झालं होतं. खूप मोठी शाबासकीची थाप आहे मराठी पाऊल पडते पुढे झी चित्रगौरवचं हे पुरस्कार मिळणं. आणि यावर्षी ओम राऊत आपला मित्र याला ते मिळालं आहे. आणि म्हणजे अभिमान वाटतो की ओम राऊत सारखा दिग्दर्शक आपल्या मराठी इंडस्ट्रीमधून आज पुढे कुठेतरी एक मोठी उडी घेतोय. आणि त्या मंचावर तिथे मी असणं म्हणजे माझी एक वेगळी मुवमेंट असं म्हणूया, कारण माझ्या आयुष्यातला एक वेगळा क्षण मला झी गौरवनी दिला आहे. कारण खूप वेळा आपण अवयवतेच्या मंचावर पण बोललो आहे मी, कारण झी चित्रगौरव, झी गौरव, झी मराठी, अल्फा गौरव या सगळ्यांची एक वेगळं नातं आहे. कारण एकांकिका स्पर्धा करत असल्यापासून एक ओढ आहे झी गौरवची आणि इथे नॉमिनेशन्स मिळालेत, अवॉर्ड मिळालेत, परफॉर्म केलं आहे, त्या वेगळं आपुलकीचं नातं आहे. पण जेव्हा झी मराठी किंवा झी गौरव अशा पद्धतीने आपण कौतुक करतो तेव्हा खूप मस्त वाटतं. आणि आज जेव्हा जितकाच मला माझा अभिमान वाटत होता तो पुरस्कार घेताना, तितकाच मला ओम राऊतचा अभिमान वाटतोय. वा वा, धन्यवाद सिद्धार्थ. आणि तुला विनंती करेन की तू पुढे सुद्धा आमच्या बरोबर असाच कनेक्टेड राहा. यानंतर मी येणार आहे स्वप्नील जोशी यांच्याकडे. स्वप्नील सर, नमस्कार. नमस्कार. स्वप्नील सर, खरं तर झी चित्रगौरव सोहळा हा सगळ्यांसाठीच खूप मानाचा, अभिमानाचा आणि मनातला सोहळा आहे. तुमचं आणि झी चित्रगौरवचं सुद्धा एक खूप मोठं नातं आहे, काय सांगाल त्याबद्दल? आणि झी मराठी आणि स्वप्नील जोशी हे एक नातं आहे, त्याबद्दल काय सांगाल? झी गौरव, नाट्यगौरव, चित्रगौरव या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल झी समूहाचं अभिनंदन. कारण अत्यंत शिस्तीत, अत्यंत पद्धतशीरपणे, अत्यंत काटेकोरपणे नियमांचं पालन करून सादर केलेला कार्यक्रम होता तो. मी स्वतः त्याला हजर होतो आणि खूप 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 मजा आली. येणारा काळ आपल्यासाठी नवीन असणार आहे. येणारा
येणारा काय म्हणूयात तो जो फॉर्मॅट असणार आहे प्रत्येक कार्यक्रमाचा, फिक्शन नॉन फिक्शन, तो आपल्यासाठी नवीन असणार आहे. पण मनोरंजन मात्र तेच हक्काचं, आपलंसं आणि जुनं असणार आहे. झी मराठीला, संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. आणि विनंती करेन पुढे सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर राहा. तर मंडळी, सुरू झालेलं आहे चला हवा येऊ द्याचं नवं कोरं पर्व, ज्याचं नाव आहे लेडीज जिंदाबाद. आणि लेडीज जिंदाबाद या पर्वामध्ये सगळ्या लेडीज एकमेकींच्या समोर उभ्या ठाकलेल्या आहेत महाराष्ट्राला हसवण्यासाठी आणि कॉमेडीच्या युद्धासाठी. तर सुरुवात करूयात आजच्या भागाला. आजच्या भागात सुद्धा 2 लेडीज तुम्हाला हसवण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. आता इथे येणार आहेत 2 जावा, एक छोटी एक मोठी, ज्या दोघींनीही आपलं घर सजवण्यासाठी बोलावलेलं आहे इंटिरियर डेकोरेटरला. पण त्याला प्रश्न पडलाय की आता ऐकायचं कुणाचं, मोठ्या जाऊबाईंचं की छोट्या जाऊबाईंचं की सासूबाईंचं. बघूयात मग आता तो कुणाचं ऐकतोय आणि घराचं डिझाईन नक्की कसं बनणार आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत गायत्री दातार आणि शिवानी बावकर, आणि त्यांची साथ देत आहेत उमेश जगताप आणि स्नेहल शिदम. वाव, फायनली नवीन सुरुवात. आता बघाच मी कसा परफॉर्मन्स देते ते. होय, तू इथं परफॉर्मन्स द्यायला आली आणि मी काय केसावर फुग घ्यायला आली का काय? माझा सल्ला घ्या, मी विनर आहे. नाही म्हणजे आता मी तुमची सासू आहे ना, एवढे वर्ष संसार नीट चालवते म्हणजे विनरच आहे ना. म्हातारीला नाही बाई तू खायचं होता. ए बायांनो, कॅरेक्टर एस्टॅब्लिश करून झालं असेल ना तर जरा माझ्याकडे पण बघा. सासू आहे मी तुमची, मलम द्या मला, माझा उजवा गुडघा लय दुखतोय. हा सासूबाई, या वयात गुडघे दुखतातच की. सुनबाई, माझा डावा गुडघा पण आहे ना त्याच वयाचा आहे, तो नाही दुखत आहे. तुम्ही तुमचा उजवा मेंदू जास्त वापरला असं. काय म्हणली सासूबाई, यू लिसन टू मी. ते गुडघा बिडघा सगळं आत्ता जाऊ दे, थोडा वेळ जरा गप्पच बसा. आम्ही कोणाला तरी घरी बोलवलंय आज. होय होय, आणि तो जाईपर्यंत आम्ही का तुमच्याकडे लक्ष देऊ शकत नाही. एक दिवस स्वतःच स्वतः करा की. बया, कोणाला बोलवलंय? इंटिरियर डेकोरेटरला. कधी येणार आहे डेकोरेशन वाला? यायला पाहिजे होता, कुठे राहिला काय माहित. अय, या आता, झालंय आमचं. 4 महिने झाले आलेच नाहीत, आता तरी या. विन्नर म्हणे. अगं श्रावणात कशाला दरवाजा उघडे ठेवला? बोकड आला ना घरात. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. हॅलो, माय सेल्फ जॉनी शिंदे. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार. हाय. हॅलो. या खालच्या आळीतला जनार्दन ना तू? 5 वर्षाआधी गाव सोडून पळून गेला होता. त्याला मग तुमच्या सगळं लक्षात राहते. तो माझा पास्ट होता. नाव मी एक इंटिरियर डिझायनर आहे. अपमान करून झाला असेल तर निघू का मी आता? नाही 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 नाही, थांब सर, प्लीज प्लीज डोंट माइंड हर. त्यांच्याकडे काही लक्ष द्यायची गरज नाही तुम्हाला. होय होय, तुम्ही या की घरात. सांगा ना, आपण घर कसं सजवायचंय? येस प्लीज. हा, सजवायचे सजवायचे म्हणजे होय होय, आमच्या घराची सजावट करायची आहे ना. सजावट? इथे काय बड्डेचे फुगे फुगून आलो का? आया बाई, इंटिरियर डिझायनर. सॉरी, इट इज ॲन. नुसतं डिझायनर असेल तर असतं, इंटिरियर असेल तर ॲन असतं. विनर आहे मी. झालं का? व्याकरणाचा पण अपमान करून झाला माझा. झाला, निघू मी आता. नाही नाही, थांबा थांबा थांबा, असं करू नका. कशाला हिच्याकडे लक्ष देताय तुम्ही? अहो, हिला तर सवयच आहे चुका काढायची. चुका काढायच्या नाहीत, ही तर जरा आपल्याला पंच काढायचे, कळलं का? ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. आता काय करूया माहिती का, माझ्या डोक्यात आयडिया आलेली आहे. आपण एक अशी सुंदर स्त्री अशी कमरेवर हंडा घेतलेली उभा करूया. अगं बाई, चालेल की. मग माझाच पुतळा करू की असं छान. काय आहे ना, सुंदर स्त्री असं म्हणाले ते. त्यामुळे माझाच पुतळा बरा दिसेल.
तू आणि सुंदर, तुला सुंदर म्हणजे उंदराला कांगारू म्हणण्यासारखे आहे. तू तर बोलूच नकोस. खूप हसायला येतंय तुम्हाला. हा, कालच्या सारखं ठेवू तुम्हाला कोंडून वॉशिंग मशीन मध्ये. आणि जाऊबाई, तुम्हाला सुंदर म्हणणं म्हणजे गाडीगरच्या गाडीला आईस्क्रीम पार्लर म्हणण्यासारखं आहे. हे तू गप्प बस, लई वचवच करू नकोस. ए, तू एवढी वाचवाच करतेस असं काय करायचं? सारखं सारखं काय करते का? तुला काही सुंदर बिंदर काही नाहीच आहेस ना. पण आपण 2 पुतळे उभा करूया. ओके. हे डेकोरेटर जाण्या, अरे स्किटची 4 पानं झाली तरी अजून दाराचं चालू आहे. घराचं कधी करणार? ठीक आहे, ठीक आहे. पुतळ्याचं झालं. आता आपण घरात येऊ. इथला विचार करूया. चालेल. बोला. येस. सो ह्या आपल्या हॉलमध्ये ना मला एक असं मोठं छान टीव्ही युनिट पाहिजे इथे. ओके, सो दॅट मी माझ्या बेडरूम मध्ये असेन तरी तिथल्या कपाटाच्या आरशातून मला दिसेल की ह्या टीव्ही वरती काय चाललंय. त्यापेक्षा बेडच आणून टाक ना इथं, जास्त सोपं पडल. ओ नो, पण मी जर इथे बेड आणला तर मग तो बेड हॉल होईल ना. बघा, या विनोदावर हिला फिनालेला जायचंय. तुमचं तुम्ही बघा, मी विनर आहे. मला काही तर आकाश कंदील म्हणून आणलंय का? मी पण विनर आहे. बरं, इंटिरियरचं बघा आता. हॉलमध्ये का नाही टीव्ही हित्त ठेवायचा, म्हणजे स्वयंपाक घरातून मला अधूनमधून पाहता येईल पोळ्या बिळ्या करताना. नाही, एक मिनिट. आय डोंट अंडरस्टँड. म्हणजे कुकिंग करताना टीव्ही कशाला बघायचा आहे? म्हणजे कुकिंगचा सत्यानाश करायला? ए बाई, तू तर स्वयंपाकाचं बोलूच नकोस. तुझं डोळं जरी काढून कढईत ठेवलं ना तरी तुला काही जमायचं नाही. माहेरी आई बापानं जेवणाचं तर काही शिकवलंच नाही हिला. माझं माहेर म्हणजे काय हॉटेल मॅनेजमेंटचं कॉलेज नाहीये कुकिंग शिकवायला. पण सुनबाई, स्वयंपाक ना आलाच पाहिजे. तुला सांगते जाण्या, एकदा ना मोठ्या विश्वासानं हिला किचन मध्ये पाठवलं होतं, तर ही गेल्या बरणी फोडली. मी म्हणलं काय ग, काय तुटलं? तर म्हणते तुमचा विश्वास. नाहीतर काय. आता मला सांगा, नवऱ्याला ऑफिसला जाताना डब्यात कुणी चहानी कुरड्या देतोय वय? काय बी करते. चहा नाही, ते सूप असतं, सूप. पण ज्याला तुम्ही कुरड्या वगैरे म्हणताय ना, त्या सिंगापूरच्या इन्स्टंट नूडल्स होत्या. इन्स्टंट नाही, इस्कोट होता तो जेवणाचा. कळलं ना? लई बोलू नकोस. जेवण कसं असलं पाहिजे असं मस्त. बरेच काम आहेत मला. यांना जर एवढा कुकिंगचा वगैरे माज असेल ना तर 2 किचन बनवा वेगळी. हे बाई, तुझी चूल तुला वेगळी जमणार आहे का? हो, म्हणजे व्हाय नॉट. आलिया भटला जर जमू शकते तर मला का नाही जमणार? तिला? हो, म्हणजे ती नाही का म्हणत, लडकी ब्युटिफुल कर गई चल टॅ 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 टॅ. काही कर पण नाचू नका. तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये जायचंय? ताई, तुम्ही निम्मशिमा मध्ये काय करायचं तू? मी राजकुमारी होते. जोकाशी राक्षसासारखी करते. सगळं जाऊ द्या आता. तुम्ही इंटिरियरचं बोला काय ते. ऍक्च्युली ना मला ह्या फरशीचा कलर नाही आवडलाय. का? चांगलं तर आहे की. शी, चांगला कसला? येलो अँड ग्रीन मिक्स वगैरे. तुम्हाला सवय आहे गोठ्यात राहायची, मला नाही. तुझ्या वडिलांचं घर जणू काही ताजमहलच आहे ना, संगमरवी. आधी संगमरवरी हे नीट म्हणायला शिका. आहेच त्यांचा मार्बल फ्लो बंगलो. पावसाच्या फ्लॉ मध्ये अर्ध फ्लॉ पाण्यात जाते. एक मिनिट. आपण काय करूया, हा इकडला अर्धा भाग आहे ना, ती फरशी तशीच ठेवूया. इकडली आहे ना, इकडे बदलूया. ठीक आहे? म्हणजे अशा दोघीही समाधानी. चालेल ना? चालेल डन. इथे ना मध्ये एक आपण मोठं झुंबर लावूया. मोठं, ते माझ्या माहेरून आणलंय ना काचेचं. वाटलंच ते काय बाई, त्या माहेरून आणलेल्या झुमराचं कौतुक. काचेच्या घमेल्यात ना खडी टाकल्यावानी वाटतंय ते. ते काय नाही. बघा, आपण का नाही इथं मस्त लसणाचा घड लावला. त्याने कसं पाली आणि झुरळ येत नाही ना. तुम्हाला माहिती आहे ना, मुद्दाम करताय. मला लसणाची ॲलर्जी आहे तरी तुम्ही हे मुद्दाम करताय. सासूबाई
सासूबाई तुम्हाला पण माहिती अगं, हो हो माहितीये मला माहितीये. तुला सांगते जाण्या, एकदा आहे ना हिने नाकात असे कापसाचे गोळे केले आणि दोन्ही नाकपुड्यांमध्ये टाकले आणि त्याच्यानंतर फोडणी देत होती. मला वाटलं उभ्या उभ्या मेली की काय. एक मिनिट, माझ्याकडे एक चांगलं सोल्युशन आहे. काय करूया आपण, तुमचं ते झुंबर आहे ना ते वर लटकूया आणि काचेच्या ठिकाणी ना लसूण आहे ना ते लटकूया. म्हणजे कसं दोघीही समाधानी. हा हे भारी आहे. बरं मी काय म्हणते, सांगायचं राहिलंच की इकडं ना बाल्कनीमध्ये ना मस्त झोपाळा लावूया. म्हणजे नागपंचमीच्या दिवशी मी माझ्या मैत्रिणींना बोलवून झोके खेळ. आणि त्यांना येताना ना दूध पण आणायला सांगा. नागाला दूध देतात ना त्या दिवशी. एक मिनिट, म्हणजे म्हणजे मी नागिन. मग तू वटवा गुळ. वटवा गुळ होय. ओ ते झाडाला असं वर उगवतं ते का? अगं हुकेल, ते उगवत नाही, लटकत. हो इंटिरियर वाले ते सोडा तुम्ही. इथं झोपाळा पाहिजे म्हणजे पाहिजे ना. ओके, झोपाळा तर झोपाळा. हा ठीक आहे. हिचा जर तिथे झोपाळा होणार असेल तर मला एक ट्रेडमिलची सायकल हवी. ताई, बाल्कनीमध्ये 3 टॉवेल टाकले तर बाल्कनी संपते तुमची. तिथं काय करणार, माझ्याकडे एक आयडिया आहे, एक सोल्युशन आहे. काय करतो, ते झोपाळ्याला खाली चाकं लावतो, म्हणजे दोन्ही कामं एकत्र होऊन जातील. होय हो तुम्ही तर लई ऍडव्हान्स आहे. हे भारी आहे. दिस इज अ व्हेरी गुड आयडिया. हे चालेल. एक खूप मोठी गोष्ट आहे. ओके, घरात होम थिएटर पाहिजे. म्हणजे माझ्या फ्रेंड्स जेव्हा येतील ना तेव्हा घरीच असा फुल थिएटर बघायचा फील येईल. घरात थिएटर. मेंदूच्या जागी काय पॉपकॉर्न भरलेत का काय? घराचं थिएटर करायचंय म्हणे. काय बी बोलते हो काय. तुम्ही लहानपणीपासून तंबूत पिक्चर बघितले, त्याच्यात माझी काय चूक. घरात होम थिएटर पाहिजे म्हणजे पाहिजे. बरं, हीच होम थिएटर होणार असेल ना तर मला बी चक्की पाहिजे पिठाची त्याच्या बाजूला. इंटिरियर डिझायनर आहे मी, चक्की बसवणारा नाही. हा ना, तुम्ही वरचे पैसे घ्या की एक्स्ट्राचे, पण मला ती चक्की बसवून द्या म्हणजे द्या. पिठाची चक्की बिक्की काही होणार नाही तिथे. फिश टँक येणार म्हणजे येणार. ए बाई, श्रावण चालू आहे, ते फिश बिश काय नाही पाहिजे. सासूबाई, फिश टँक मध्ये गोल्ड फिश असतात, बोंबील नसतात. श्रावण चालू आहे म्हणे. ते गोल्ड फिश खात नाही. नाही मग काय फायदा आहे. बर करा, काय करायचं ते करा. ओके, सो किचन मध्ये ना मला एक असं मोठं ह्यूज डायनिंग टेबल पाहिजे. तिथं जर तुम्ही डायनिंग टेबल केलं तर जेवण तुम्हाला वरांड्यात करावं लागेल आणि स्वयंपाक तिकडे लिफ्ट मध्ये. आय डोंट केअर. हो ग बाई, तू कशाला केअर करशील. तसं बी स्वयंपाक आम्हालाच करायला लागतोय. तू आपली येतेस आयत गिळायला. मी आयत गिळीन नाही तर काय करीन. तुझं काय जाते. हो तू लई लई बोलू नको. सारखं आपलं वाच 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 वाच. तू कशाला वाच 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 बोलतेस ओके, भांडू नका तुम्ही. फोल्डिंग वाला डायनिंग टेबल करून देतो. जेव्हा तुम्हाला जेवायचं त्यावेळेस त्याचा आडवा करा आणि जेव्हा झालं त्यावेळेस असा उभा करून ठेवा. ओके, देव माणूस आहे हो तुम्ही. भारी, लई भारी आयडिया. दिस इज अ नाईस आयडिया. आता सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात तो कोपरा आहे ना भिंतीचा, तिथे आम्हाला एक मस्त पेंटिंग करून हवंय. होय, आणि मस्त असं ना वारली पेंटिंग करून द्या. आणि आजूबाजूलाच करा, मधली जागा का नाही अशी मोकळी सोडा. भया, एका तरी बाबतीत तुमच्या दोघींचं एकमत झालं. गुणाच्या ग माझ्या सुना. एक मिनिट. म्हणजे की इकडे या साईडला वारली पेंटिंग, या साईडला वारली पेंटिंग, मधली जागा रिकामी का? तिथे सासूबाईंचा फोटो, या वारल्या की त्यांचा फोटो तिथे. मध्ये एक चंदनहारासाठी एक्स्ट्राचा खेळावी लागेल की. मेल्यानो, माझ्या मरणावर हुटलंय काय. आता एकीला चांगले हाताखालच कळते. तर मंडळी, आता मी येणार आहे संजय जाधव यांच्याकडे. संजय दादा नमस्कार. खर तर कधीही हाक मारा, ही व्यक्ती आमच्या बरोबर असतेच. संजय जाधव सर, खर तर कालच्या सोहळ्यात तुम्ही सुद्धा उपस्थित होतात आणि खारी बिस्किट हा तुमचा सिनेमा खूप आवडला लोकांना, तो खूप गाजला आणि त्यातल्या दोनही बाल कलाकारांना यावर्षीचा पुरस्कार मिळालेला आहे झी चित्रगौरवचा. तुम्हाला कसं वाटतंय? अरे डॉक्टर, काय सांगू, ऍक्च्युली झी गौरव हा पुरस्कार जो आहे खूप मानाचा पुरस्कार आहे आणि तो खरंच
खूप टॅलेंटेड लोकांना मिळतो. माझे हिरो हिरोईन टॅलेंटेड आहेतच. सपोर्टिंग ॲक्ट्रेस फॉर खारी बिस्किट. सो आय एम रिअली हॅपी अँड आय एम रिअली प्राऊड फॉर ऑल ऑफ दॅम. वा 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 वा, अभिनंदन सर. आणि झी मराठी आणि संजय जाधव हे सुद्धा एक वेगळं नातं आहे, खूप जुनं नातं आहे. या नात्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डॉक्टर, मी नेहमीच म्हणतो की झीचं आणि माझं खूप खूप जुनं नातं आहे आणि खूप घट्ट नातं आहे. म्हणजे झी गौरवबद्दल बोलायचं तर मी आधी हे सांगितलंय की झी गौरव हा सोहळा ज्यावेळी अल्फा गौरव या नावाने सुरू झाला त्यावेळी मी ऑपरेटिव्ह कॅमेरामन होतो. स्टेजच्या खाली जी ट्रॉली असते त्या ट्रॉलीवर मी होतो. काही वर्षांनी तो सोहळा मी डिरेक्ट केला. काही वर्षांनी त्या सोहळ्याच्या नॉमिनेशन पार्टीला मी होस्ट केलं आणि तेव्हापासून आमचं नातं खूपच घट्ट आहे आणि हे आय एम शुअर असंच राहील. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वा 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 वा, अभिनंदन सर, धन्यवाद सर. आणि मी विनंती करेन की पुढे सुद्धा तुम्ही या भागात आमच्या बरोबर राहा. यानंतर मंडळी आपल्या बरोबर आहेत दिग्दर्शक रवी जाधव. सर नमस्कार, तुमचं स्वागत. नमस्कार. रवी सर, झी मराठी आणि तुमचं सुद्धा अनेक वर्षांचं एक वेगळं नातं आहे, काय सांगाल याबद्दल? खरं आहे निलेश, झी मराठी, झी टॉकीज आणि झी नेटवर्क यांचं माझ्याशी खूप जुनं नातं आहे. म्हणजे मला अजूनही आठवतं की 2000 पासून, इसवी सन 2000 पासून आम्ही कायम सोबत आहोत. त्यावेळी मी एका ॲड एजन्सीमध्ये काम करायचो आणि मला माहिती नव्हतं मी कधी सिनेमा करीन. पण त्यावेळी मला अजूनही आठवतं की वहिनी साहेब, अवंतिका, अवघाचे संसार, ऊन पाऊस, सायगमप या सगळ्यांच्या त्यावेळेच्या जाहिराती मी करायचो. आणि मला खूप छान वाटायचं ज्यावेळी ह्या सगळे मोठे मोठे सेलिब्रिटींना मी भेटायचो, त्यांच्यासोबत फोटोशूट करायचो. आणि ज्यावेळी मला असं वाटलं की मी सिनेमा करावा त्यावेळी मला पहिली साथ दिली ती सुद्धा झीनेच. आणि झी मराठीसोबत, झी टॉकीजसोबत मी माझा पहिला चित्रपट केला, तोही नटरंग. आणि त्यानंतर आमची ही साथ अजून म्हणजे आमचं हे जे नातं आहे ते अजूनही घट्ट होत गेलं. मग त्यानंतर टाइमपास केला, टाइमपास 2 केला आणि न्यूडसारखा अत्यंत वेगळा सिनेमासुद्धा, जो धाडसी सिनेमा म्हणेन मी, त्यालासुद्धा झीने मला संपूर्णपणे पाठबळ दिलं. आणि मी ऑलवेज, मी नेहमीच ऋणी राहीन झी मराठीचा आणि संपूर्ण झी परिवाराचा की त्यांच्या सपोर्टमुळे वेगळा मार्ग मला निवडता आला. वा, धन्यवाद सर. आणि विनंती करेन पुढे सुद्धा तुम्ही आमच्या बरोबर असेच सहभागी राहा. तर मंडळी, आजच्या पुरती ही धमाल संपलेली आहे, पण उद्या लगेच आपण भेटणार आहोत याच कार्यक्रमात.